नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। जसं की तुम्ही आज बघणार आहात आपण व्हिडिओमध्ये की खरीप पीक विमा जो 2024चा आहे तो 25% जो अग्रिम पीक विमा आहे तो कोणकोणत्या शेतकऱ्यांना भेटणार आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये ती वाटपाला सुरुवात होणार आहे किंवा वाटपाला सुरुवात झाली आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूयात। जर तत्पूर्वी चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया। शेतकरी मित्रांनो, पिकांचा पीक विमा देणाऱ्या कंपनीने सुरुवातीला देण्यास फार इच्छुक नव्हत्या, म्हणजे पीक विमा देण्यास फारशी इच्छुक नव्हत्या। पण आता त्यांनी मागितलेल्या शेतकऱ्यांनी त्यासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना आगाऊ विमा देण्यास सुरुवात केली आहे। जसं बघू शकता मित्रांनो, यावर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी पीक विमा हा विशेष कार्यक्रम सुरू झाला आहे। त्याची किंमत ₹1 आहे, म्हणजे ₹1 पीक विमा हा आपला भरला जातो आणि अंदाजे काय तर 1 कोटी 71 लाख शेतकऱ्यांनी आधीच पैसे भरले, म्हणजे ₹1 पीक विमा 1.71 लाख शेतकऱ्यांनी घेतलेला आहे। जिल्हाधिकारी कार्यालय नावाच्या सरकारी कार्यालयाने लोकांना सांगण्यासाठी संदेश पाठवलेत की 21 दिवसापेक्षा जास्त पाऊस पडलेल्या ठिकाणी राहणाऱ्या शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमा देतील। त्यांनी आधीच शेतकऱ्यांना त्यांच्या पिकासाठी पैसे देण्यास सुरुवात केली। आतापर्यंत 3 लाख शेतकऱ्यांना पैसे दिले आहेत। शेतकऱ्यांच्या पिकाचे संरक्षण करण्यासाठी सरकारने खूप मोठी रक्कम म्हणजे 1763 लाख रुपये दिले। हा पीक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांनाही तटपुंजी रक्कम म्हणजे फक्त ₹1 भरला होता, मात्र त्यांनी दिलेले पैसे वाया जात असून त्याचा योग्य वापर होत नसल्याने आता दिसत आहे। शेतकऱ्यांना त्यांच्या पीक विम्याचे पैसे मिळाले आहेत की नाही पाहण्यासाठी त्यांनी त्यांच्या बँक खात्यात पाहावे। पीक विम्याची 25% रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जात आहे। भरपूर पाऊस झाल्याने काही भागात पिकांचे नुकसान झाल्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम ताबडतोब खात्यात टाकण्यास सांगितले। म्हणजे जसं बघू शकता मित्रांनो, कृषी विभागाने जे शेतकरी पात्र आहे त्यांच्या 25% जी रक्कम आहे अग्रिमची ते खात्यात टाकण्यास सांगितलेली आहे आणि ती रक्कम लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या म्हणजे 15 जानेवारीपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या किंवा 15 जानेवारीपासून 15 जानेवारीपर्यंत वाटपाला सुरुवात होणार आहे। म्हणजे कधी पण सुरुवात होऊ शकते, आज पण होऊ शकते किंवा 15 जानेवारीपर्यंत पण होऊ शकते। तुम्ही 72 तासाच्या अगोदर जर क्लेम केलेलं असेल, तुम्ही ऑनलाईन तुमचं योग्यरित्या पंचनामा झाले असेल, तो सक्सेस झालेला असेल तरच तुम्हाला हा 25% पीक विमा भेटणार आहे। ज्यांची अधिसूचना गेली जशी परभणी, बुलढाणा, जालना आणि आता नवीन अकोलाचा अपडेट काल आलेला आहे की 8 दिवसामध्ये त्यांना पीक विमा भेटणार आहे। तर या एवढी जर तुम्ही पात्रता असताल, म्हणजे अकोला, बुलढाणा, परभणीचे जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला धाराशिवचे पुन्हा या 4 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25% म्हणजे सर्व शेतकरी पात्र आहेत। बाकीचे जे राहिलेले जिल्हे आहेत, दुसरे जिल्हे आहेत, त्यांनी ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन क्लेम केलेला आहे त्या शेतकऱ्यांचं म्हणजे 25% विमा भेटणार आहे। तर पीक विमा भेटण्यास का दिरंगाई होतं त्याचं कारण असे की बीड जिल्ह्यामध्ये झालेलं तो घोटाळा आणि त्या घोटाळ्याची बीड जिल्ह्यामधले पडताळणी सुरू आहे। सर्व शेतकरी कोणकोणते पात्र आहेत, कोणते अपात्र असतील त्यांना 5 वर्षासाठी बॅन केलं जात आहे आणि त्यामुळे म्हणजे सर्व जिल्ह्यामध्ये दिरंगाई होत आहे। पण आता नवीन एक अपडेट आलेलं आहे, त्यानुसार आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा पडणार आहे। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर धन्यवाद।